एकूण 2 फास्ट लोकल एक दुसऱ्याला क्रॉस होत होत्या. दरवाज्यात जे लटकलेले होते त्यापैकी 14 जण एकमेकाला टच होऊन खाली पडलेले आहेत. त्यापैकी 5 अधिकृत आकडा आहे की मृत पावलेले आहेत आणि त्यातले 2 जण ज्युपिटरला ऍडमिट आहेत. काही छत्रपती शिवाजी हॉस्पिटल कळवा येथे आणि काही ठाणा सिव्हिल हॉस्पिटल येथे ऍडमिट आहेत. प्रवाशांची काय ओळख काय पटली आहे का? नाही, अजून नाही. चालू ओळख पटवायचं काम चाललंय. अधिकृत माहिती जी आहे ते पोलीस निरीक्षक यांनी दिलेलं आहे. ज्या प्रकारे ही घटना घडलेली आहे अतिशय गंभीर घटना मानली जाते. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी देखील या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत. पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी आलेलं पाहायला मिळत आहे. संपूर्ण घटनेची माहिती जी आहे ती घेतली जाते. नेमका अपघात का घडला, त्याची कारणं काय, पण एक प्राथमिक माहिती जी पोलिसांकडनं किंवा रेल्वे प्रवाशांकडनं मिळालेली आहे ती म्हणजे फास्ट लोकल येत असताना समोरनं आलेली स्लो लोकल याचा दोन्ही लोकलच्या डब्यातल्या प्रवाशांना जो आहे तो एकमेकांना धक्का लागला आणि ह्या धक्का लागल्यामुळे रेल्वे प्रवासी जे आहेत ते या रेल्वे ट्रॅकवरती पडले. एकूण 10 रेल्वे प्रवासी या रेल्वे ट्रॅकवरती पडलेले होते. त्याच्यातला 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती पोलिसांकडनं अधिकृत मिळालेली आहे. तर इतर जणांवरती कळवा रुग्णालयात उपचार सध्या सुरू आहेत. अनेकांची ओळख पटणं बाकी आहे, ओळख पटेल. मात्र हे सर्व रेल्वे प्रवासी जे आहेत ते चाकरमानी आहेत. ते कसारा, कल्याण, डोंबिवली या ठिकाणाहून रेल्वेमध्ये फास्ट लोकलमध्ये चढलेले होते. मुंबईच्या ठिकाणी कामासाठी जाण्यासाठी निघालेले होते आणि याच मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान हा मोठा अपघात घडलेला पाहायला मिळतो. त्यामुळे आता या घटनेची दखल रेल्वे प्रशासन, पोलीस प्रशासन किंवा सरकार कशा प्रकारे घेते हे पाहणं महत्वाचं असणार. गौरी. हो, नक्कीच निकेश, आपण सध्या बघतोय जी संख्या आहे ती वाढताना बघायला मिळते. पोलिसांकडून सुद्धा आपण माहिती जाणून घेतली. सध्या जखमींची संख्या किती आहे, त्यांची प्रकृती काय म्हणते, कारण महिलांचा सुद्धा यामध्ये समावेश दिसतोय. आपण इथले पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्याकडनं आपण अधिकृत माहिती घेतली तर त्यांच्या म्हणण्यानुसार एकूण 14 रेल्वे प्रवासी जे आहेत ते ट्रॅकवरती पडलेले आहेत आणि एकूण 5 रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती जी आहे ती पोलिसांनी दिलेली आहे. ठाण्यातलं खासगी रुग्णालय ज्युपिटर असेल, कळवा रुग्णालय असेल, सिव्हिल रुग्णालयातल्या रुग्णालयामध्ये जखमींवरती सध्या उपचार सुरू आहेत आणि 3 मृतदेह जे आहेत ते सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आलेले आहेत. तर 2 मृतदेह जे आहेत ते कळवा रुग्णालयात नेण्यात आले आहेत आणि इतर रुग्णांवरती, प्रवाशांवरती इतर आसपासच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती जी आहे ती प्रशासनाकडनं देण्यात आलेली आहे. आता संपूर्ण या घटनेची माहिती किंवा आढावा घेण्याचं काम जे आहे ते रेल्वे प्रशासनाकडनं आणि पोलिसांकडनं सध्या घेण्यात येत आहे. या रेल्वे ट्रॅकच्या बाजूला जर आपण पाहिलं तर तिथं एक छोटा ट्रॅक आहे बाजूला. ही जी समोरची जर तुम्ही लाईन पाहिली तर ही मुंबईहून कर्जतहून मुंबईकडे येणारी ही रेल्वे लाईन आहे. ही फास्ट लाईन आहे. तर दुसऱ्या बाजूचा जर ट्रॅक बघितला तर ही स्लो ट्रॅक, ती मुंबईहून कल्याणला येणारी लाईन आहे. अशाच वेळेला सकाळी दोन्ही मार्गांवरती या म्हणजे खास करून कर्जतहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरती लोकलला प्रचंड गर्दी असते. रेल्वे प्रवाशांना आतमध्ये बसण्यासाठी जागा नाही मिळत, त्यामुळे ते लटकून प्रवास करतात आणि असाच प्रवास हे सर्व रेल्वे प्रवासी करत होते आणि त्या बाजूच्या ट्रॅकवरनं येणारी जी लोकल होती त्या ट्रॅकमध्ये, ट्रेनमध्ये, लोकलमध्ये गर्दी असल्यामुळे धक्का लागला आणि हे रेल्वे प्रवासी सगळे पडलेले पाहायला मिळतात. अजून देखील जे रेल्वे प्रवासी पडलेले होते त्यांची बुटं असतील, त्यांची बॅग असतील, चपला असतील, ते अजून देखील अशा रेल्वे ट्रॅकवरती पडलेले पाहायला मिळतात. ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला त्वरित रेल्वे प्रशासन असेल, पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचलं. जे जखमी होते त्यांना त्वरित रुग्णालयात हलवण्यात आलेलं. जे रेल्वे प्रवासी गंभीररित्या जखमी होते त्यांचा 5 जणांचा रुग्णालयात नेल्यावरती म्हणजे नेतानाच रस्त्यात मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर येते. त्यामुळे आता ह्या संपूर्ण घटनेची रेल्वे प्रशासन कशा प्रकारे गंभीर दखल घेते हे पाहणं महत्वाचं आहे. आपण अनेक रेल्वे प्रवासी संघटनांशी आपण बोललेलो आहे. त्या रेल्वे प्रवासाच्या संघटनेच्या अधिकाऱ्यांनी अनेकदा दिवा रेल्वे स्थानक असेल, कळवा रेल्वे स्थानक असेल किंवा मुंब्रा रेल्वे स्थानकामध्ये गर्दी नियंत्रण आणण्यासाठी काहीतरी उपाययोजना करा किंवा
लोकल वाढवा किंवा जे काही सकाळी मुंबईच्या दिशेने येणारे जे चाकरमानी आहेत त्यांच्या वेळेत बदल करा, टप्प्याटप्प्याने लोकल सोडा, अशी मागणी जी आहे ती वारंवार रेल्वे संघटनांकडनं केलेली गेली होती. कारण हा घडलेला अपघात हा पहिला नाहीये, तर अनेकदा लोकलमधनं पडून मृत्युमुखी पडल्याच्या घटना ज्या आहेत ते वारंवार घडलेल्या आहेत. आणि ती खास घटना ज्या आहेत ते दिवा, मुंब्रा आणि कळवा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान घडलेल्या आहेत. अनेकदा या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. तर मुंब्र्यातनं आपण ठाण्याच्या दिशेने ज्या वेळेला जातो त्यावेळेला एक बोगदा लागतो, त्या बोगद्यात देखील पडून अनेकदा रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. अनेकांना आपलेले हात पाय देखील गमवावे लागलेले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आणि सरकारने या संपूर्ण घटनेची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी जी आहे ती सर्वांकडनं केली जाते. आता या संपूर्ण घटनेकडे रेल्वे प्रशासन कशा प्रकारे बघतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. सध्या तरी ज्या जखमींवरती उपचार सुरू आहेत ते सगळे रुग्णालयात आहेत. 5 जणांचा अधिकृत मृत्यू झालेला आहे. मात्र हा मृत्यूचा आकडा वाढू शकतो, कारण ज्या प्रकारे ही घटना घडलेली आहे त्या प्रकारे गंभीररित्या हे सर्व जे गंभीर प्रकारे जखमी झालेले रुग्ण आहेत ज्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त्यामुळे आता हा मृत्यूचा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. हो, नक्कीच निकेश. खरं तर या दुर्घटनेविषयी पुन्हा एकदा सांगूया. तर जवळपास 14 प्रवासी हे ट्रॅकवर पडलेले होते, ज्यापैकी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी माहिती दिली त्यामध्ये 5 प्रवाशांचा यामध्ये मृत्यू झाल्याचं समजत आहे. आणि ज्या ठिकाणी हा अपघात घडलेला आहे त्या मुंब्रा स्थानकावरून आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्याला सविस्तर माहिती देत होते. निकेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.